नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय मराठी इयत्ता 9वीचा पाठ 16वा जगावेगळा न्याय पाहणार आहोत. त्याचे लेखक बाबा भांड आहेत. साहित्य प्रकार कादंबरी. अंश लेखक परिचय पाहू. बाबा भांड बालवीर चळवळीतील राष्ट्रपती पुरस्काराचा सन्मान मिळालेल्या बाबा भांडांनी प्रौढ शिक्षणाच्या क्षेत्रातही वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली. त्यांच्या एकूण 6 कादंबऱ्या, 1 कथासंग्रह, 12 प्रवासवर्णने, 12 किशोर कादंबऱ्या, 9 बालकथासंग्रह, 2 एकांकिकाही प्रसिद्ध झाल्या आहेत. जरंगा, धर्मा, काजोळ दशक्रिया, पांढऱ्या हत्तीची गोष्ट, तंट्या या कादंबऱ्या खूपच गाजल्या. तसेच त्यांचा कायापालट कथासंग्रह, लागेबांधे, पांगोरे आणि पारंब्या ही प्रवासवर्णनेही अतिशय गाजली. याशिवाय त्यांनी प्रकाशन संपादन क्षेत्रातही भरीव स्वरूपाची कार्य केले आहे. त्यांच्या या विपुल व कसदार साहित्य निर्मितीबद्दल महाराष्ट्र शासनाचे 7 पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावरील महाराष्ट्र फाउंडेशन व इतर अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांना बालकुमार आणि युवक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचाही बहुमान मिळाला आहे. प्रस्तुत पाठ जगावेगळा न्याय हा पाठ तंट्या कादंबरीतून घेण्यात आला आहे. प्रस्तुत पाठात लेखकाने एका दरोडेखोर तंट्या, ब्रिटिश सरकारचा वैरी आणि गावकऱ्यांचा तो रक्षक होता. तंट्या हा भिल्ल जमातीतील दरोडेखोर असून देखील तो फक्त ब्रिटिश सरकारचाच वैरी होता. ब्रिटिश सरकारने त्याला पकडण्यासाठी इनामही ठेवले होते. पण तो गरीब लोकांना छळत नव्हता. जुलमी लोकांवर जुलूम करत होता. गरिबांचा रक्षक होता आणि ब्रिटिश शासनाचा विरोधक होता. म्हणूनच भिल्ल लोकांनी त्याला आपला रॉबिन हुड असेही म्हटलेले आहे. सुरुवातीलाच दुडक्या चालीवर वाजवणाऱ्याने ढोल बडवायला सुरुवात केली. अशी ही सुरुवात आपल्याला दिसते की खेडेगावांमध्ये लग्नप्रसंगांमध्ये असा हा ढोली ढोल वाजवत असे आणि कोणाचे तरी सोंग असे करायचे. ढोली ढोल वाजवत असताना तंट्याही अंधारात उभा राहून हे सर्व दृश्य पाहत होता. नवरा नवरीला अंधारातच तो पाहत असताना तंट्याचे सोंग ज्याने घेतलेले आहे ते नाटक समोर उभे केले होते. पोलीस येऊन तंट्याला कशाप्रकारे
पकडताते आणि त्याला बेडा घालताते असे हे दृश्य सुरुवातीला त्यांनी त्या नाटकामध्ये दाखवले होते. आणि तंट्याही हे सर्व अंधारात उभा राहून पाहत होता. लांबूनच नवरा नवरीला तो पाहत उभा राहिला होता. अंधारात तंट्या हा अशा प्रकारे उभा राहून पाहत असतानाच त्याने ओंकारला सांगितले की त्याने माली पाटलाकडे जाऊन तंट्याचा जो निरोप आहे तो द्यावा आणि तो अशा प्रकारे नवरा नवरीला भेटायला मागत आहे. अशी ही इच्छा तंट्याची माली पाटलापर्यंत पोचवण्यासाठी तो सांगतो. ओंकारही त्याचा हा निरोप घेऊन माली पाटलाच्या घरी येतो. ओंकारही तंट्याचा निरोप घेऊन माली पाटलाकडे आला होता आणि तो त्या गर्दीमध्ये जिथे तंट्याचे सोंग पाहत बसले होते त्या गर्दीत येऊन माली पाटील कोण असे त्याने प्रश्न विचारला आणि त्याने निरोप दिला की तंट्या मामा हा नवरा नवरीला मामेजा देणार होता. मामेजा म्हणजेच नवरीला मामाकडून दिलेला आहेर आणि तंट्या मामा हा असा हा आहेर देण्यासाठी भेटायला मागत होता. तो नवरीला येऊन भेटला, परंतु नवरीला तंट्या मामाला भेटावयाचे नव्हते, कारण तंट्या मामाने एका मुलीची छेडती केली होती आणि म्हणूनच त्या नवरीला तंट्या मामाबद्दल रोष राग होता आणि म्हणूनच तिने तंट्या मामाला भेटण्याची मनाई केली. तंट्यानेही सावकाराच्या मुलीबरोबर अभद्र व्यवहार केला. ही सर्व हकीकत नवरीने सांगितली. तेव्हा तंट्याने आपल्या माणसांना लक्ष्मण जो सावकाराच्या घरी गेला होता त्याला सर्व हकीकत विचारली. तेव्हा लक्ष्मणने सांगितले, सावकाराला त्याच्या घरातून ओढून घेऊन येत असताना त्याच्या मुलीने हात पकडला आणि आपल्या बापाला ती वाचवू लागली. त्यामुळे तिलाही ओढून बाहेर आणले होते. लक्ष्मणने हा सर्व प्रकार सांगितला. तेव्हा तंट्याने त्याच्या मनगटावर पट्ट्याचा मार मारला आणि त्याचा हात रक्तबंबाळ केला होता. अशी ही त्याची शिक्षा. लक्ष्मणचे मनगट रक्तबंबाळ करून ही शिक्षा तंट्याने लक्ष्मणला दिली होती आणि त्याने नवरीलाही त्याने सांगितले, पुन्हा असा हा प्रसंग आता घडणार नाही आणि ओंकारला लक्ष्मणला डॉक्टरांकडे खंडव्याला घेऊन जाण्यास सांगितले. डॉक्टर सदाशिव राऊतांना तंट्याचा माणूस आहे म्हणून सांगावे असे सांगून ओंकार त्याला दवाखान्यात घेऊन गेला. अशा हा तंट्याची माणुसकी ह्या प्रसंगावरून आपल्याला दिसून येते. त्याने शिक्षा तर दिली, पण त्यावर औषधही त्याने स्वतःच केलेले आहे. असा हा तंट्याचा जगावेगळा न्याय पाहून सर्वांचे डोळे विस्फारले होते. तंट्याने नवरीला आपली बहीण मानली होती आणि पुन्हा असे
कोणतेही कार्य होणार नाही असे आश्वासन तिने नवऱ्या मुलीला दिले आणि आपली आई कशा प्रकारे मृत्यू पावली तसेच लहान बहीणही तंट्याच्या डोळ्यासमोरच कशी तडफडून मृत्यू पावली होती ही सर्व हकीकत त्याने सांगितली. मुळे तंट्याच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले होते. त्याचे डोळे डबडब पाण्याने भरून गेले होते. त्याने नवरीला ही सर्व हकीकत सांगितली आणि म्हणूनच वरातीत नवरी पाहिली की आपली बहीणच डोळ्यासमोर दिसते असे तंट्याने नवरीला आपली बहीण मानली आणि तिच्या पतीलाही तिचा चांगला सांभाळ करावा असे सांगितले आणि नवरीच्या ओटीत ओंजळभर पैसे त्याने टाकले होते. असा हा आशीर्वाद दोघांना सुखी राहण्याचा देऊन तो तिथून डोंगरदऱ्यांमध्ये निघून गेला होता. कारण इंग्रज सरकारही त्याचा शोध घेत होती आणि इंग्रज सरकारने त्याचे जे नातेवाईक आहेत त्यांना लालच दिलेली होती त्याचा शोध घेण्यामध्ये मदत करावी. मिस्टर नेलर साहेबांनी अशा प्रकारे तंट्याच्या नातेवाईकांना पुष्कळसे पैसे देण्याचे तसेच बक्षीस देण्याचे हे लालच दिली होती आणि तंट्याचा शोध ते घेतील असा एक वायदा त्यांच्याकडून घेतला होता. इंग्रज सरकार तंट्याचा शोध घेत होते तरी देखील तंट्या मालगुजार सावकार यांना लुटत होता. शेवट पोलिसांची ही कार्यवाही निष्फळ ठरली होती. डिसेंबर महिन्यात हा हिरापूरचा बाजार भरतो आणि आजूबाजूच्या गावातील लोक त्या बाजारात येतात. ज्यांच्या स्वतःच्या बैलगाड्या आहे त्या बैलगाड्यातून माल घेऊन येतात. बाकीचे आपल्या डोक्यावर माल वाहून घेऊन येतात. हिरापूरच्या चारही बाजूने तंट्याच्या सांगण्यावरून ठाकूर नारायण हे आपले माणसं चारी बाजूला उभे करून देतात. अशा प्रकारे हा बाजार तेथे डिसेंबर महिन्यात हिरापूरचा हा बाजार लागतो. तंट्याला आदिवासी बांधवांचा रॉबिनहूडसुद्धा म्हटले आहे आणि म्हणूनच त्याचे हे शब्दचित्रच आपल्या समोर लेखकांनी उभे केले होते. तो कशा प्रकारे सर्व लोकांना मदतरूप होत होता. आपल्या गावातील लोकांना तो लुटत नव्हता. जे सावकार आहेत तसेच इंग्रज सरकारचा तो वैरी होता आणि म्हणूनच सुरुवातीलाच त्याचे नाटक करत असताना पोलीस त्याला ओढून घेऊन जात आहे असं दृश्य आपल्या डोळ्यात उभे केले होते. मालीपाटलाच्या इथे लग्न होते आणि तंट्या हा नवरा नवरीला आशीर्वाद देण्यासाठी तेथे आला होता. नवरीने जेव्हा सावकाराच्या मुलीची छेडती केली असे सांगितले तेव्हा लक्ष्मणचे मनगट हे रक्तबंबाळ केले होते. असा हा न्याय करणारा होता हे त्यातून आपल्याला दिसते. तंट्याचे आई ही मृत्यू पावली होती. लहान बहीणही
डोळ्यासमोर तडफडून मृत्यू पावली होती. असा हा तंट्या, ज्याला दुःख असूनही तो फक्त ब्रिटिश सरकारचा वैरी होता. तो गावातील लोकांना त्रास देत नव्हता, त्यांना वेळोवेळी मदत करत होता. अशा ह्या तंट्याचे शब्दचित्र आपल्या या पाठातून रेखाटलेले आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, पाठ समजावून दिलेला आहे. पेज नंबर 56-57 यावर आपला स्वाध्याय दिलेला आहे. त्याचे प्रश्न उत्तर तुम्ही पूर्ण करून वहीमध्ये स्वाध्याय लिहून काढायचा आहे. एका वाक्यातले प्रश्न आपण पाहू. खालील प्रश्नांची उत्तरे योग्य विकल्प शोधून लिहा. पहिला प्रश्न, तंट्या कोण होता? उत्तरे विकल्प डी, दरोडेखोर होता. दुसरा प्रश्न, कुणाच्या मुलाचे लग्न होते? उत्तर विकल्प बी, पाटलाच्या मुलाचे लग्न होते. प्रश्न तिसरा, तंट्याची कोणाशी दुश्मनी होती? उत्तर विकल्प ए, सरकारशी दुश्मनी होती. प्रश्न चौथा, तंट्या कोणाला आशीर्वाद द्यायला जाणार होता? उत्तर विकल्प सी, नवरा नवरीला आशीर्वाद देण्यासाठी जाणार होता. प्रश्न पाचवा, हिरापूरचा बाजार कोणत्या महिन्यात असतो? उत्तर विकल्प डी, डिसेंबर महिन्यात हिरापूरचा बाजार असतो. वैकल्पिक प्रश्नांची उत्तरं लिहून दिली आहेत, ते पूर्ण करायचे. तसेच पाठ वाचून स्वाध्याय आपल्या वहीमध्ये लिहून काढावा. धन्यवाद.